राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। अमित शहा यांच्या भेटीनंतर अजित पवार आता मुंबईला रवाना झालेले आहेत। तर राज्यातील इतर मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी, अजित पवार यांनी अमित शहांची आता भेट घेतली आहे। प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्तारावर यावर चर्चा झाल्याची सध्या माहिती प्राप्त होते आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर आता अजित पवार मुंबईला रवाना झालेत। अधिकची माहिती आपल्याला प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय अजित पवार यांनी आता अमित शहांची भेट घेतली। एकूण कोणकोणत्या मुद्द्यांवर यामध्ये चर्चा झाली आहे? ऋतुजा, खरं तर अजित पवार आज सकाळी राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले होते आणि ते महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती होती। पण त्यानंतर अजित पवार यांनी अमित शहा यांचं जे निवासस्थान आहे कृष्ण मेनन मार्गावरील त्या ठिकाणी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। प्रामुख्याने जर ऋतुजा आपण बघायला गेलं तर आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका सोबतच राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार या दोन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। ऋतुजा, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मंगळवारी किंवा बुधवारी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि त्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला नेमकं किती खाती येतात आणि नेमकं त्यावरती कुणाकुणाची वर्णी लागू शकते या अनुषंगाने देखील चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो येत्या काही काळामध्ये होतो का। सोबतच आपण जर बघितलं ऋतुजा तर महायुती विधानसभेच्या निवडणुकीला एकत्र लढणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळं विधानसभेचा फॉर्म्युला नेमका काय असावा या अनुषंगाने देखील चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। बघावं लागणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होतो आणि यामध्ये निश्चित आणि त्याचमुळे महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।